कधी कधी हॅपीनेस कुठल्या मोठ्या गोष्टीत नसतो, तर अशा छोट्या छोट्या क्यूट वस्तूंमध्ये असतो. आज आम्ही आलो आहोत मिस्टर DIY मध्ये, कारण बड्डे गर्लला तिच्या आईकडून म्हणजेच माझ्या सासूबाईंकडून हवे आहेत भरपूर असे गिफ्ट्स. आणि सासूबाई, त्यांचा तर नातीवर फार जीव आहे. ती म्हणेल तेच आणि अगदी तसंच. बघा, बड्डे गर्ल दुकानातल्या प्रत्येक लेनमध्ये तिला तिचंच जग दिसतंय. कधी सॉफ्ट टॉईजमुळे हसते, तर कधी कलर्स पाहून डोळे मोठे करते. आणि ही माझी सगळ्यात आवडती क्लिप. आजी आणि नात एकत्र कलर स्टॅम्प निवडतायत. दोघींचं बॉन्डिंग बघून अगदी मन भरून येतं. किती सिम्पल पण सुंदर नातं असतं ना आजी आणि नातवंडाचं. आता मॅडमचा सिलेक्शन टाईम. ती एक एक वस्तू उचलतीये, जणू प्रो शॉपरच. हे परफेक्ट, हे क्यूट, हे मला हवंच, असं काहीसं. तिच्या छोट्या हातांनी निवडलेली प्रत्येक गोष्ट जणू तिच्या लहानशा वर्ल्डमधलं छोटंसं हॅपीनेस होतं. घरात आई वडील नियम शिकवतातच, पण लाड ते तर इथूनच पूर्ण होतात, म्हणजेच आजी आजोबांकडून. मला नेहमी वाटतं, लहान मुलांचे हट्ट पूर्ण करणं म्हणजे त्यांना बिघडवणं असं अजिबात नाही. त्या उलट त्यांना तुझाही आवाज, तुझेही विचार महत्त्वाचे आहेत हे शिकवणं असतं. त्यानंतर मी बास्केट धरली आणि ती बघता बघता विश बास्केटच बनली. प्रत्येक वस्तूत तिचं एक छोटंसं ड्रीम असल्यासारखं. आणि माझ्या सासूबाई त्या ते सगळं पूर्ण करत गेल्या. काय कट करतात त्यावर? अच्छा, तिच्यासाठी ती बरंच काय काय घेत होतीच, पण सोबत मलाही म्हणते, हे तुझ्या स्वयंपाकात तुला मदत करेल म्हणून तूही घे. तेवढ्यात आले मॅडमचे पप्पा. त्यांना पाहताच मॅडमचं हसू अगदी दुप्पट झालं, जणू मिस्टर DIY मध्ये छोटं हॅपी रियुनियन झाल्यासारखं. आणि ह्या आमच्या मॅडम थेट बिलिंग काउंटरवरच जाऊन बसल्या, तिने निवडलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर घेतल्यात की नाही हे बघण्याकरता. ही छोटी गोड मुलं, पण जबाबदाऱ्या मात्र मोठ्यांसारख्या. आणि मॅडम ती बॅग हातात घेऊन ज्या अभिमानात उभ्या होत्या ना, जणू काही संपूर्ण मिस्टर DIY आज तिचंच झालं. आणि हो, या सगळ्या खुशीतला सर्वात मोठा वाटा तिच्या आईला, म्हणजे माझ्या सासूबाईंना, जिच्या प्रेमामुळे आजचा दिवस इतका खास झाला. देव अशी आजी आणि अशी सासूबाई, सगळ्यांना देव.